नमस्कार सर, मैं कस्टमर केयर से बात कर रही हूँ। आपका रिचार्ज खत्म होने वाला है, कृपया जल्दी रिचार्ज करें। हो, एवढी चिंता आहे तुम्हाला माझी? ते सगळं सोडा, हे सांगा तुम्ही कुठून बोलताय? सर मैं मुंबई से बात कर रही हूँ, क्यों क्या हुआ? मॅडम मला एक सांगा, मुंबई का पाकिस्तान मध्ये येतं का? नाही सर, महाराष्ट्र मध्ये आहे. अरे तर मग मराठी बोला ना. MP चे लोक मराठी बोलतात, UP चे लोक मराठी बोलतात, बिहारचे लोक मराठी बोलतात, कर्नाटकचे लोक मराठी बोलतात आणि तुम्ही महाराष्ट्रीयन असून मराठी नाही बोलत? हो सर, तुमचा रिचार्ज संपलाय, तुम्ही लवकर लवकर रिचार्ज करून घ्या. ते सर्व सोडा, मी ऐकलंय तुम्ही रिचार्जचे भाव वाढवले. हो सर, 8 ऑगस्ट नंतर आमचे कंपनीचे वैद्य प्लॅनचे भाव वाढवले गेलेत आहेत. मॅडम रिचार्जचे भाव आहे ना, हळूहळू नका वाढव, एकदम वाढवून द्या. म्हणजे मी मोबाईल विकून कबूतर घेतो. अरे मी कोणाकोणाचे रिचार्ज करू? घरच्यांच्या करू, माया करू की गर्लफ्रेंडच्या करू? तुम्ही काय स्वतः करत असणार रिचार्ज, ते पण तुमच्या बॉयफ्रेंड असणार? अरे आम्ही सिंगल लोक जा कुठं. तर कंपनीच्या काही गाईडलाईन्स असतात, ते आम्हाला फॉलो करावं लागतं. तुमच्या कंपनीचा शेट, अरे म्हणजे मालिक कोण आहे? त्याला फोन द्या, मला त्याच्यासोबत बोलायचंय. सॉरी सर, ते बिझी आहेत आणि इतक्या छोटू गोष्टी करता ते कॉल रिसिव्ह नाही करणार. अरे मॅडम, छोटी गोष्ट नाही ही, मोठी गोष्ट आहे. 7,500 रुपये महिना आहे मला, 2,000 फक्त रिचार्ज मध्ये येत आहे. सर जर तुम्ही रिचार्ज नाही केला तर तुमची सिम बंद पडून जाईल. अरे आता पडू द्या ना बंद, काय तुमचीच कंपनी आहे? मी दुसरी कंपनीकडनं रिचार्ज करेल. तर हे तुम्हाला माहिती नाहीये की आम्ही सर्व कंपनीने मिळून भाव वाढवले आहेत. ते मला सर्व माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी एकी केली आहे, पण आमच्या TSNL जिंदा आहे ना, आम्ही त्याची सिम घेऊ. ते सर्व ठीक आहे सर, पण तुम्हाला आमच्यासारखी नेट स्पीड नाही भेटणार. सर्व माहिती हो मॅडम, जर तुमची नेट स्पीड असली असती तर तुम्ही 19 रुपयाचं इंजेक्शन दिलं असतं का आम्हाला? हे बरोबर आहे तुमचं, आम्हाला इंस्टाग्रामची सवय लावून दिली आणि अचानक भाव वाढून दिले. तर जर तुम्ही रिचार्ज नाही केला तर तुमची सिम बंद पडून जाणार. अरे तर मग बंदच करणे दिलंय, चालू ठेवून काय फायदा नाहीये बाप्पा, का कंगाल होऊ देऊ?